सर तुम्ही सातत्यानं संविधान बचाव असा आघाडीचा नारा आहे. संविधानासाठी म्हणून लोकसभेत पण खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. पण तुमच्यावर म्हणजे राज ठाकरे असो किंवा इतर जण थेटपणे आरोप करतात की तुम्ही जातीयवादी आहात आणि तुम्ही महाराष्ट्रात जातीयवादाची पेरणी खूप मोठ्या प्रमाणावर केली आणि त्यातून राजकारण केलं. याला तुमचं काय उत्तर असेल? सर दाखवावे ना, कोणतरी विकासाचं काही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घेईल? आज जातीवादाचा विचार केला. माझ्या नेतृत्वाखाली जो काही पक्ष चालत होता, जे काही शासनही चालत होतं कधी काही, त्यावेळेचे निर्णय काय सांगतात? पुन्हा कुणाला आम्ही लोकांनी प्रोत्साहन दिलं, आम्ही अनेकांना प्रोत्साहन दिलं. म्हणजे मला आठवतं आहे की त्यावेळेला आमच्या पक्षामध्ये विधिमंडळामध्ये नेतृत्व करण्याच्या संबंधी निवड करायची वेळ आली होती. आम्ही कोणाकोणाला निवडलं? मधुकर पिचड यांना नेता बनलं, छगन भुजबळ यांना नेता बनलं, अशी यादी देऊ शकेल 25 लोकांची की जे विविध जातीचे जमातीचे, त्याच्यामध्ये आदिवासी असतील, दलित असतील, ओबीसी असतील, या सगळ्या आमच्या निर्णय आहेत हे स्पष्ट करतात की नेहमी आम्हा लोकांचा दृष्टिकोन हा व्यापक होता आणि तो व्यापकच आहे. जे काही गृहस्थ बोलत आहेत राज ठाकरे, त्याला आधार काय मला माहिती नाही. एक ठोकून द्यायचं एखादं स्टेटमेंट पुन्हा पुन्हा 10 वेळेला एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल बा असं वाटतं आणि तोच त्यांचा हेतू असावा. या प्रश्नाला त्यांचं उत्तर स्पष्टीकरण असतं की एका कार्यक्रमामध्ये पवारांनी फुले टोपी वापरा, पुणेरी टोपी वापरू नका, पगडी वापरू नका अशा स्वरूपाचं विधान केलं आणि सखा आदेश दिला म्हणून ते जातीयवादी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तो कार्यक्रम काय होता? तो फुल्यांचाच कार्यक्रम होता. फुल्यांचा कार्यक्रम, फुल्यांच्या विचाराचा कार्यक्रम, त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मला स्वतःला फुले फरली घातली, माझ्या वरच्या अन्य सहकार्यांना घातली आणि त्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर मी जरूर म्हणलं की माझ्याही लोक या ठिकाणी घातली, याचा मला आनंद आहे. दुसरी तोफी हे काही कुठल्या जातीचं धर्माचंही लक्षण नाही आहे आणि त्यामुळे फुलेच फरली वापरा आणि त्याचा एक आनंद आहे अशा प्रकारचं वाक्य तुम्ही टाकलं तर लगेच आपण जातीवादी होतो. महात्मा ज्योतिबा फुले यांचा संबंध जीवनाच्या अक्षरशः समाजातल्या सगळ्या घटकांना घेऊन जाणार होता. त्यांनी कधीही जे सुलभ जातीवर आधारित अशी स्टेटमेंट केलेली माझ्या वाचनात नाही आणि त्यामुळेच आम्हाला सगळ्यांच्या दृष्टीने ते एक आदराचं व्यक्त होत होतं. तर त्यांचा विचार, त्यांचा एकंदर राहण्याचा फेराव याबद्दल कुणी काही केलं तर लगेचच त्यांना जातीवादी म्हणून त्या संबंधीचे उल्लेख करायचे, याला काही फारसा अर्थ नाही आहे. सर म्हणजे आता ठाकरेंचाच विषय निघालाय म्हणून पुढच्या प्रश्नाकडे येतो. छगन भुजबळ म्हणतात की शिवसेना जी पहिल्यांदा फुटली ती पवारांनीच फोडली, कारण माझ्यात काही ताकद नव्हती शिवसेना फोडण्याची, पवारांमुळे शिवसेना फुटली. मी कोणत्या भाषेत होतो? मी शिवसेनेत नव्हतो. त्यावेळी माझी जबाबदारी काय? मी आमचा जो विरोधी पक्ष आहे त्याला शक्ती द्यायचं काम माझं आहे तर त्यांना कमकुवत करायचं काम माझं आहे. मला आमचा पक्ष हा मजबूत करायचा असेल तर त्या पक्षाला दुर्गावरणाच्या संबंधी काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, ज्या संघटना आहेत, त्याच्यावर आमचा आघात राहणार. त्याच्यापेक्षा आपली शक्ती वाढेल कशी याची खबरदारी घेणं. आणि ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं की छगन भुजबळ आणि त्यांचे काही सहकारी या पक्षामध्ये अस्वस्थ आहेत, ते बाहेर पडायच्या नादात आहेत, ते संपर्क साधू इच्छितात, जरूर मी संपर्क साधला आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही.